नमस्कार. आज आपण घरच्या घरी मसाला बनवून लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत. हे लोणचं तुम्ही वर्षभरासाठी ठेवलात तरी हे लोणचं जशाच तसं राहतं. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी लोणचं बनवण्यासाठी 1 किलो कैरी घेतली आहे. ही कैरी आपल्याला 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि 2 तासानंतर या कैऱ्या आपल्याला व्यवस्थित स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या सर्व कैऱ्या व्यवस्थित पुसून झालेल्या आहेत. आता आपण या कैऱ्या कट करून घेऊया. कैरी कट करत असताना देठाकडचा भाग आपल्याला कापून टाकायचा आहे आणि मधून कट करून घ्यायचा आहे. मधला भाग सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे. आता या कैरीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. छोटे तुकडे केल्यामुळे आपण जेव्हा लोणचं खायला घेतो तेव्हा लोणचं वेस्ट होत नाही. अशाच प्रकारे आपण बाकी सर्व कैऱ्या कट करून घेऊया. तर इथे आपल्या सर्व कैऱ्या कट करून झालेल्या आहेत. आता आपल्याला मसाला बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 1 चमचा मेथी, 3 चमचे धने, 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा काळी मिरी आणि इथे राई घेतली आहे. हे सर्व आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. राई थोडी आपल्याला जाडसर ठेवायची आहे. त्यानंतर इथे मी 1 भांडं घेतलं आहे. या भांड्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये मी आता बारीक करून घेतलेले मसाले, लाल तिखट, हळद, हिंग आणि मीठ हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 250 ग्राम तेल घेतलं आहे. हे तेल मी एकदम कडकडीत गरम केलं आहे. आता हे गरम केलेलं तेल आपल्याला मसाल्यामध्ये ओतायचं आहे आणि थोडंसं तेल मी बॅलन्स ठेवलं आहे. आता या तेलामध्ये मसाले छान आपण मिक्स करून घेऊया. मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की 1 तासासाठी आपण याला बाजूला ठेवूया आणि पूर्णपणे थंड झालं की यामध्ये आपण कट करून घेतलेली कैरी घालणार आहोत. इथे मसाला व्यवस्थित थंड झालेला आहे. आता आपण यामध्ये कट केलेली कैरी घालूया. आता कैरी घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता लोणच्याला किती छान असा कलर आलेला आहे. आता हे लोणचं आपल्याला झाकण ठेवून रात्रभरासाठी असंच ठेवायचं आहे. तर इथे 10 ते 12 तास झालेले आहेत. आता आपण लोणचं चेक करूया. खूप छान असा कलर आलेला आहे लोणच्याला आणि साईडने तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता हे लोणचं आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तुम्ही जर या प्रकारे कधी लोणचं बनवलं नसेल तर नक्की ट्राय करा. खूप टेस्टी बनतं हे लोणचं. आता बाकी राहिलेलं लोणचं आपण एका बरणीमध्ये काढून घेऊ. लोणच्यासाठी बरणी घेत असताना आपल्याला बरणी एकदम स्वच्छ आणि कोरडी करून घ्यायची आहे. लोणच्यासाठी बरणी घेत असताना शक्यतो काचेचीच बरणी घ्या, म्हणजेच लोणचं छान राहतं.
आता यामध्ये राहिलेला मसाला आपल्याला वरून घालायचा आहे आणि बरणीचे काठ व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचे आहेत. आणि आपलं थोडंसं तेल बॅलन्स राहिलं आहे ते आपल्याला या बरणीमध्ये ओतायचं आहे, म्हणजे लोणचं वरून ड्राय पडणार नाही आणि त्याला बुरशीसुद्धा येणार नाही. या पद्धतीने बनवलेलं लोणचं कधीही खराब होत नाही आणि टेस्ट जशाच तशी राहते. तर आजची झटपट तयार होणाऱ्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.